नमस्कार मित्रांनो. चला इंग्लिश इझी करूया. मी 2 तासांपासून अभ्यास करत होतो. हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? चला आज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकूया. नाव मोठं वाटतंय, पण कॉन्सेप्ट खूप इझी आहे. हा टेन्स वापरतो जेव्हा एखादी ॲक्शन भूतकाळात काही वेळ चालू होती आणि त्यानंतर दुसरी ॲक्शन झाली. सिंपल रूल लक्षात ठेवा. पास्ट परफेक्ट कंटिन्युअससाठी वापरतो हॅड बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी. फॉर्म्युला बघा. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस टाइम. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे ॲक्शन, टाइम म्हणजे किती वेळ. एक्झाम्पल बघा. मी 2 तासांपासून अभ्यास करत होतो. इंग्लिशमध्ये आय हॅड बीन स्टडीइंग फॉर 2 hours. इथे आय म्हणजे सब्जेक्ट, हॅड बीन म्हणजे हेल्पिंग वर्ब, स्टडीइंग म्हणजे वर्ब प्लस आयएनजी, फॉर 2 hours म्हणजे टाइम. नोटीस केलं का? ॲक्शन आधीपासून चालू होती, पण आता आपण भूतकाळाबद्दल बोलतोय. आणखी एक एक्झाम्पल. तो येण्याआधी मी काम करत होतो. इंग्लिशमध्ये आय हॅड बीन वर्किंग बिफोर ही अराइव्ड. इथे पहिली ॲक्शन वर्किंग चालू होती. दुसरी ॲक्शन ही अराइव्ड म्हणजे एका पास्ट ॲक्शन आधी दुसरी ॲक्शन काही वेळ चालू होती. आणखी एक्झाम्पल्स. शी हॅड बीन वेटिंग फॉर 30 मिनिट्स. ती 30 मिनिटांपासून वाट पाहत होती. दे हॅड बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून क्रिकेट खेळत होते. वी हॅड बीन ट्रॅव्हलिंग फॉर 5 hours बिफोर द रेन स्टार्टेड. पाऊस सुरू होण्याआधी आम्ही 5 तास प्रवास करत होतो. ही हॅड बीन स्टडीइंग सिन्स मंडे. तो सोमवारपासून अभ्यास करत होता. एक इम्पॉर्टंट पॉइंट. या टेन्समध्ये सगळ्या सब्जेक्ट सोबत फक्त हॅड बीन वापरतो. आय, वी, यू, धे, ही, शी, इट. सगळ्यांसाठी सेम रूल. आणि हो, इथेही फॉर आणि सिन्स वापरतो. फॉर वापरा पिरियड ऑफ टाइमसाठी. फॉर 2 hours. फॉर 5 days. सिन्स वापरा स्टार्टिंग पॉइंटसाठी. सिन्स मॉर्निंग. सिन्स मंडे हा टेन्स वापरला की पास्टमध्ये किती वेळ ॲक्शन चालू होती ते इझिली सांगता येतं. पटतंय का? इंग्लिश इझी आहे. आता तुम्ही सुद्धा सेंटेन्सेस बनवा, बोलून प्रॅक्टिस करा आणि कमेंट्समध्ये तुमचे एक्झाम्पल्स टाका. रील आवडली असेल तर सेव्ह करा, शेअर करा आणि पटतंय का ऑफिशियलला फॉलो करा. थँक्स.